ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा निष्कर्ष काढून त्यात जर रक्कम गुंतवली तरच आपले नफा होण्याचे चान्सेस वाढत असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य, कोणती योग्य व कोणती उत्तम हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच अशी नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे 64 नंबरची कंपनी असणारी TVS मोटार ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहे. तर तो व्हिडिओ संपूर्ण बघा, त्यावरून तुम्हाला ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष मिळेल. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे TVS मोटार. आणि TVS मोटार ही कंपनी ॲटोमोबाईल सेक्टरमधील 2 and 3 व्हीलर ह्या श्रेणीमधील आहे. मित्रांनो, TVS मोटर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज ऑटो, हिरो मोटार कॉर्प, अतुल ॲटो. मित्रांनो, TVS मोटर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी ऑलरेडी आपण बजाज ऑटो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, तो तुम्ही अजून बघितला नसाल तर बघा ही विनंती. तसेच मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 14 ऑक्टोबर 2025 आणि आज TVS मोटार ह्या कंपनीचा एक शेअर्स 3513 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, TVS मोटर ह्या कंपनीची 52 वीक हाय किंमत आहे 3,702 रुपये व 52 वीक लो किंमत आहे 2,171 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास TVS मोटर ह्या कंपनीचा एक शेअर्स 1,606 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास TVS मोटर ह्या कंपनीचा एक शेअर्स 421 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत ही TVS मोटारच्या शेअरची 240 रुपये होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीची बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले
त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूनं जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटार ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,66,841 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या भारतीय शेअर बाजारातील सुमारे 64 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटार ह्या कंपनीला 2025 साली 2,424 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 1,822 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 1,350 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 728 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 615 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटार ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा टी व्ही एस मोटार ह्या कंपनीत 50.27% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा 22.42% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा टी व्ही एस मोटार ह्या कंपनीत 18.81% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण टी व्ही एस मोटार ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, टी व्ही एस मोटार ह्या कंपनीला 2021 साली 615 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 2,424 करोड म्हणजेच सुमारे 400% नेट प्रॉफिट वाढलेला आहे. त्यामुळेच टी व्ही एस मोटार ह्या कंपनीचा एक शेअर जे 2 वर्षापूर्वी 1,606 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 421 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 240 रुपयाला मिळत होता, तोच टी व्ही एस मोटार ह्या कंपनीचा एक शेअर आत्ता करंट व्हॅल्यूला 3,513 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर टी व्ही एस मोटार ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1,606 रुपये गुंतवले असते. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर वर्षीच्या ह्यानं एकच शेअर्स जर पकडला तर टी व्ही एस मोटार ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,606 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 421 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 240 रुपये, आज 3,513 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते? टी व्ही एस मोटारमध्ये 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 240 रुपये आत्ता 3,513 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे म्हणजे काय तर जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ती टी व्ही एस मोटारमध्ये 50.27% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो? टी व्ही एस मोटार ह्या कंपनीचा नेट प्रॉफिटचा मागील 5 वर्षाचा अभ्यास केला तर त्यात भरघोस वाढ झालेली आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम कंपनी आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून
कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा शेअर बाजारातील नकारात्मक बातम्या, युद्धाच्या बातम्या, ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये एकूणच मार्केट खाली आल्यामुळे पडझड होत असते. तर ती पडझड जी होती म्हणजे 52 खायपासूनची शेअर जेव्हा खाली येतो तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तशीच ही TVS मोटार ही कंपनी आहे. मित्रांनो, 52 खायपासून ह्या कंपनीत वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम असल्यामुळे कधीही 52 खायपासून ही कंपनीचा शेअर्स खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने TVS मोटार ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही. TVS मोटार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, TVS मोटार या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे आत्ता कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. तर मित्रांनो, अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.